दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेनं हालचाली। झेडपी निवडणुकांनंतर राष्ट्रवादीचं विलीनीकरणाचे संकेत। दोन्ही पक्षातील नेतेही सकारात्मक असल्याची माहिती। अजितदादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र प्रफुल्ल पटेलांकडे सोपवली जाण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा। मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती। तर अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मंत्री नरहरी झिरवाळ यांची ही मागणी। अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्चला मांडण्यात येणार अर्थसंकल्प। दिवंगत अजित पवारांकडे असलेली खाती कोणाला द्यावी या संदर्भात राष्ट्रवादी आज मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवणार पत्र। दादांकडे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। अजितदादांच्या आठवणीनं इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर भाऊक। कार्यकर्त्याला इतका जीव लावणारा नेता कधीच पाहिला नाही। हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर। राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराला स्थगिती। दादांच्या निधनामुळे पक्षावर शोककळा। निवडणुकीसाठी कुठलीही रॅली, प्रचार सभा न घेण्याचा निर्णय। अजित पवारांच्या निधनामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक वेळापत्रकात बदल। 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 फेब्रुवारीला निकाल। मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेला पक्ष कार्यालयाला मुकावं लागण्याची शक्यता। भाजप शिवसेनेची एकत्र गटनोंदणी होणार। एकत्र गटनोंदणीमुळे पालिका मुख्यालयात केवळ भाजपला कार्यालय।